नमस्कार, आपण पाहता पोलीस टाइम्स न्यूज आणि मी ओम चौरगडे आपले हार्दिक स्वागत करतो। आजच्या मुख्य बातमीकडे वळूया। राजधानी दिल्ली हादरवणाऱ्या स्फोटामागील मोठा कंट आता उघडकीस आला आहे। या स्फोटाने देशभरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे, पण आता तपासात समोर आलेल्या माहितीने सर्वांना धक्का बसलाय। गेली सोमवारी झालेल्या भीषण स्फोटात तब्बल 12 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर झाले आहेत। पण आता तपास यंत्रणांच्या हातात आलेल्या माहितीनुसार हा स्फोट दिल्लीसाठी नव्हता। सुरुवातीला हा कंट उत्तर प्रदेशातील रचला गेलेला होता। जम्मू आणि काश्मीर पोलीस तसेच गुजरात एडीएस कडून मिळालेल्या माहितीनुसार दहशतवादी मॉड्यूलने सुरुवातीला लखनौ आणि इतर प्रमुख शहरांना लक्ष्य केलं होतं, मात्र शेवटच्या क्षणी योजना बदलली गेली आणि घाईघाई विकसित नसलेल्या बॉम्बने स्फोट घडवून आणला। या उघडल्यानंतर उत्तर प्रदेशात हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। सुरक्षा यंत्रणांनी सीमा आणि संवेदनशील ठिकाणावर देखरेख वाढवली आहे। राज्यात एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की आम्हाला आधीच अशा हालचालीची माहिती होती, त्यामुळे दक्षता वाढवण्यात आली होती। लखनौ हे याचं प्रमुख लक्ष्य होतं, पण इतर अनेक शहर देखील यांच्या रडारवर होती। 10 नोव्हेंबर फरीदाबाद मधून डॉक्टर आदिल या संशयिताला अटक करण्यात आली होती, त्यामुळे तब्बल 2900 किलो स्फोटक जप्त करण्यात आली। त्यानंतर दहशतवाद्यांनी त्याची योजना बदलल्याची शक्यता तपासकर्त्यांनी वर्तवलेली आहे। या नेटवर्कशी संबंधित आणि 2 जण आजाद सुलेमान शेख आणि लखीमपूरच्या मोहम्मद सुहेल यांना पोलिसांनी अटक केली आहे। या सर्व घटनांमुळे स्पष्ट होते की हा केवळ एक स्फोट नव्हता, तर देशात मोठ्या दहशतवादी कंट रचलेला गेला होता। सुदैवाने तपास यंत्रणांनी योग्य वेळी ही हालचाल करून आणखी मोठी दुर्घटना टळलेली आहे। अशा ठळक बातमीसाठी पाहत राहा पोलीस टाइम्स न्यूज।